नमस्कार मित्रांनो, मी रोहिणी सिरसट। तर बघा, हिंदवीचा बर्थडे होता म्हणून तिला आणली होती सायकल। खरं तर तिने झोपेतून उठली तर तिने बघितली सायकल, खूप खुश झाली होती। तिला डायरेक्ट झोपेतून उठल्या डायरेक्ट त्याच्यावर बसवलं। एकतर तिला काय समजेना झालं होतं, झालं काय बसवलं पण तिनं ना हात सोडलं की थरथर कापाय। मग काय राव लागला ना गोलू रडायला, बसवलं मग त्याला बी। आणि मॅडमला गाडीवरून सायकलीवरून जर काढून ठेवलं ना तर खूपच रडायला लागत होतं। हिंदवीला खूप आनंद झाला होता। मग झालं ना, आले की त्यांची बाबाई हिंदवीचं, मग काय मॅडम थरथर कापायला लागल्या। मग गोलू खूप म्हणजे खूप रडत होता, म्हणून त्यालाही बसवलं। तर मॅडमने जरा मोहरं जाईपर्यंत चक्कर मारली, तिला खूप बरं वाटायला लागलं। मग काय हिंदवीला वाटायला लागलं ना कसं तर, मग लगेच मॅडम म्हणाल्या, थांबा थांबा मी पण चक्कर मारते। मग काय मॅडम लगेचच हळूहळू त्यांचं कसं तरी वाटायला लागलं, उतरल्या खाली। मी पण मारते म्हणजे चक्कर। मग गेले ना तिचे बाबा तिच्यासाठी, घ्या मग बसवलं। तर घ्या की, आम्हाला वाटलं की खरंच आता तिला कॉन्फिडन्स आलाय, पण घ्या कसला कॉन्फिडन्स, ती तिच्या बाबाला धरत होती। तिला काय सायकल चालवताच येईना, पण गोलू मात्र खूप धाडस करत होता। खरंच गोलूला वाटत होते की तिनेच चालवी, मात्र तिला ढकलून देत होता। हिंदवी तर आधीच घाबरत होती। मग काय आले की तिचे मित्र लहान लहान, मी शिकवतो। खरं तर त्यांना येतच नव्हती खरं तर सायकल, पण तो म्हणत होता की राहू दे हिंदवी मी शिकवतो। मग आला त्याचा भाऊ, तो म्हणायला लागला, थांब हिंदवी मी तुला शिकवतो सायकल, थांब मी आलो म्हणला। आला आणि मग तिला शिकवायला लागला। मोरं गाडी आली की असं ब्रेक दाबायचं। मग हिंदवी म्हणली हा चालतंय। मॅडम काय कोणाला हातच लावू देत नाही, ओरडतच होत्या। बघा तिचे रिएक्शन कशा आहेत। पण खरंच लेकरं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानतात, हे मात्र खरं आहे। मग झाला ना बड्डे राव, मग बड्डेमध्ये म्हणाला माझ्या मी ओवाळून घेतोय। हे बघा की, हिंदवी मॅडम वेट करत बसल्या होत्या, कारण काही माणसं वगैरे यायचे राहिले होते। तर बघा तिच्या चेहऱ्यावर एक्साइटेडपणा, आणि तिची सायकल बाजूलाच ठेवली, कारण ती गिफ्ट केली होती तिच्या आजोबांनी। मॅडमचा असं कोणताच बड्डे जात नाही की गिफ्ट दिलेला। तर बघा आमच्या गोलू मध्ये मध्ये आहेत काही ना काय करायला, आणि तिचे फ्रेंड्स वगैरे आलेले होते। तर झालं काय, ओवाळून वगैरे घ्यायचं होतं। तर आपल्या ब्लॉगिंग शेवटपर्यंत बघत राहावा। तर बघा सगळ्या लेकरांची लुडबुड वगैरे चालूच होती, कारण हिंदवीचं सगळं ध्यान फक्त त्या लेकरांकडेच जात होतं खरं तर। आणि ओवाळताना ती माझ्या समोर सुद्धा बघत नव्हती। खूप काही गोष्टींना आपल्यालाही समजत नाही काय करायचं ते, असं विचारूनच करावं लागतं खरं तर सगळं। तर मग काय तिची आजी वगैरे आलेली होती, मग त्यांनी ओवाळून वगैरे घेतलं, आणि खूप तिचे आजोबा वगैरे आलेले होते। सगळे खरं तर फॅमिली मेंबरमधलेच होते। बड्डे काय छोटाच केला, पण हिंदवीने ना सगळ्या गोष्टी सेलिब्रेट केल्या। कारण ना आपण म्हणतो मोठा वाढदिवस करायचा, पण लहान लेकरांचं कसं असतं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण ते आनंद हुडकतात। तसंच झालं काहीतरी हिंदवीसोबत सुद्धा। खूप खुश होती तिने, आणि आम्ही म्हणायचं की लहानच झाला बड्डे, आपण केलंच नाही। मग काय तिच्यासोबत केक वगैरे कापला आम्ही, आणि माझे ननंदबाई होतो। मग काय कापला ना राव केक मग। आणि मॅडमने आणलेला चाकूसुद्धा प्लास्टिकचा होता, तो सुद्धा तोडूनच टाकला, म्हणून काय घरातलाच वापरला। खूप अवघड असतं बाबा लहान लेकरांचं खरं तर। तर बघा मिस्टरांना मोबाईल धरायला लावला होता इकडून तिकडं, आणि झालं काय, ते जे लावायचं होतं ते शेवटलाच लावलं ना, ते उदबत्ती जे लावायचे असते ते शेवटला लावलं। मग चारला ना तिच्या आत्तूने केक, तिला खाल्ला मॅडमने खच्चून केक। बाय सगळ्यांनाच।